समाजाचा उपयोग करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आपल्याच समाजातील काही नेते मंडळी करत आहेत. हीच नेते मंडळी हिटलरशाही पद्धतीने समाज बांधवांना आपल्या तालावर नाचवत आहेत. हे सहन करू नये. लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडणुका असो किंवा ज्ञाती संस्थेच्या निवडणुका असो त्या व्हायला हव्यात. सोलापुरात पद्मशाली समाजाची लोकसंख्या 5 लाखांहून अधिक आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी एकजूट दाखवून समाजाचा योग्य समाज बांधवांच्या राजकीय असो किंवा अन्य गोष्टींच्या बाबतीत त्यांच्या पाठीशी एकजुटीने खंबीर उभे राहावे असे आवाहन पद्मशाली समाजातील युवा नेते श्रीनिवास संगा यांनी रविवारी आयोजित पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष पदाधिकारी निवडी बैठकीदरम्यान बांधवांना आवाहन केले. अत्यंत पारदर्शक लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवड व्हावी यासाठी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाचा अध्यक्ष असो किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष पारदर्शक पद्धतीने निवडणूक पद्धत राबवावी. निवडणुकीच्या माध्यमातूनच आपला प्रतिनिधी नेमावा असे मत श्रीनिवास संगा यांनी यावेळी व्यक्त केले. यापुढील काळात समाजामध्ये स्वार्थासाठी नेते मंडळी जर हिटलरशाही करत असतील तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. यासाठी समाजातील लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. इथं जमलेले सर्व समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती, समाजाध्यक्ष, इथं जमलेले माझे समाज बांधव सगळ्यांना माझा जय मार्कंडे. कृपया करून पदासाठी भांडण करू नये. इथं जमलेले आपण प्रत्येकजण फक्त वर्षाचा एकच दिवस पदासाठी येता. बाकीचे दिवस पूर्ण दिसत नाही ते मी पण असतो. आणि पदासाठी तुम्ही फक्त मार्कंडे जयंती आल्यावर नाही, फक्त पदासाठी येत आहे. पण मी ज्या त्या व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या जवळच्या माणसाला पद दिलं हा चुकीचा पद्धत आहे आणि ते काम बी करत नाही. भले स्वाभिमानाला सगळे येतो आपण, 5 लाख संख्या आपली, आपण ठरवलं तर एखाद्या सरकाराला खाली बसू शकतो. अनेक लोकांना प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेवर आपल्याच आपण इथल्या लोकांना येणाऱ्या काळ आपल्याही लोकांना सत्तेत जायला पाहिजे. म्हणजे आपल्या लोकांना एकजुटीची ताकद कळली पाहिजे. एकजुटी म्हणजे काय? पदासाठी भांडायचं नाही. पद प्रत्येकाला भेटतो. आज यावेळेस मला भेटलं आहे, तुम्हाला भेटलं, त्यांना भेटलं. पण हा हुकुमशाही पद्धत बंद करून भारत स्वतंत्र आहे. 75 वर्ष झाले. आपला ज्ञाती संस्था अजून स्वतंत्र नाही. इथून पुढे येत्या काळात स्वतंत्र होण्यासाठी मी 2 वर्षाखाली येऊन बोललो होतो. सभासद व्हा म्हणून कोणी झालेले नाही. हे लास्ट इलेक्शन असलं पाहिजे. हुकुमशाही पद्धतीने डिक्लेअर करणार असतो. ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष असू दे किंवा युवक संघटनेचा अध्यक्ष असू दे, वोटिंग पद्धतीनेच निवडणूक करायला पाहिजे. समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला अधिकार पाहिजे. त्याला समाजाचा अध्यक्ष कोण आहे, कोण समाजाचं काम करणार आहे, त्याला निवडण्याचा अधिकार प्रत्येक समाजाच्या तळागाळातल्या नागरिकांना आहे. त्यासाठी येता इलेक्शन वोटिंग पद्धतीने झालं पाहिजे. मला वाव मिळू नये, दुसऱ्याला वाव मिळू नये, कोणाला वाव देण्याची गरज नाही. यावेळी भांडण तंटा न करता ही आपली एकजुटीची वेळ आहे. एकजुटीची वेळ आहे. एकजुटीने राहा. भविष्यात इलेक्शन होणार आहे. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात. राजकीय क्षेत्रात सुद्धा आपली मदत त्या पद्धतीनं वाढेल. त्यासाठी प्रत्येक जण समाजाचं सभासद व्हा आणि येत्या 2025 मध्ये लोकशाही पद्धतीने अध्यक्ष डिक्लेअर झालं पाहिजे. हुकुमशाहीचा अध्यक्ष बंद झाला पाहिजे. हे संकल्प तुम्ही सगळेजण घेतले पाहिजे. मीही घेतोय. जय मार्कंडे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.